सावजी मटणावरून वादाची फोडणी पडली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सावजी मटणासंदर्भामध्ये केलेल्या विधानावरून नवा वादंग रंगलाय। सावजी जेवण जर माझ्यासारख्या माणसांनी जेवलं तर किमान 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईल असं विधान तुकाराम मुंढेंनी केलं आणि नाराजी ओढवून घेतली। खरं तर सावजी मटण हा नागपूरकरांसाठी केवळ खाद्यपदार्थ नाहीये, तर अस्मिता आणि परंपरा आहे आणि याच खाद्य संस्कृती संदर्भामध्ये मुंढेंनी उपहासात्मक विधान केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। असं ऑइल फूड खाल्लं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर दुसरं काय होईल असं म्हणत मुंढेंनी खाण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिलाय। बऱ्याच वेळेस असं ऐकतो की माझ्या मुलानं माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहासुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला। आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही। त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये। आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे, इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे ते दे। नागपूरला तर कोणतं ते चिकन काय सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे, ते आपण खातो। म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल।